करा. इथपर्यंत नुसतं थांबले नाही. आज मला जाहीर बोललं पाहिजे, मार्केट कमिटी महत्वाची नाही. ते म्हणले संजय काळे आणि यांच्या बगल बच्चांनी पैसे खाल्ले, म्हणले 7 कोटीचा व्यवहार आहे, 7.5 कोटी आणि 22 कोटी रुपये खाल्ले, 3.5 कोटी ठेवले, आले का दे त्याला दे. आणि DDR महाराष्ट्राचे पण संचालक ऐशंद्राशाहींनी फाड खाल्ली. काय म्हणले? फाड खाऊयात, फाड खाल्ली. आणि संजय काळेचा काळ्याची फाड खाल्ली आणि संजय काळेच्या 5 पिढ्या भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. अरे बाबा, तुमचं आयुष्य दलाली करण्यात मुंबईला गेलं. माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाचा खांबाचा पैसा त्याचं वजन कापण्यात कट करण्यात गेलं. माझ्या शेतकऱ्याच्या तुमचं यांची पट्टी वेगळी 100 रुपये केली असेल तर दिवाणजीची वेगळी असते, तुम्हाला माहिती आहे. त्याचा तो मार्जिन ठेवून परत दिवाणजीची पट्टी वेगळी आणि पाठवायचं की गाडी वापली धानामितीचं म्हणल्यावर. पण माल रेग्युलर पाठवा आणि आपल्यालाच माझ्या शेतकऱ्याला 5-50 रुपये तुम्ही पाठवा. पुढच्या वेळी विक्रीची काळजी घेतलंय. यांचं आयुष्य अशात गेलं. अहो, शेतकऱ्याचा खांबाचा पैसा तुम्ही तिथं लुबाडलं, सगळं गेलं, इथं आला. माझ्या 5 पिढ्या भिकारी होतील, काय होतील? सहकार परिषद शिवाजीराव काळे यांचा आशीर्वाद आहे. माझी वकिली चांगली होती, तालुक्याला माहिती आहे. कोण किती पाणी येते तालुक्याला माहिती आहे. ह्या गावच्या गोरी बाबी, तुम्ही आमदार आले म्हणजे तुम्हाला काही बोलायला दिलं नाही. अहो, यांच्या 50 पिढ्या भिकारी होतील. यांची अशी अवस्था आहे, 5 नाही 50 पिढ्या भीक मागितल्याशिवाय राहणार नाही. 5 नाही